हरिद्वार, तिथे गंगा आहे, गंगेचं स्नान आहे, संध्याकाळची आरती आहे, माँ गंगा माँ का भगवान आहे. काल मी सांगणार होतो नका त्रास देऊ, पण म्हटलं असं आहे महाराजांनी आडवा पाय दिला, जाऊन या. गेले असाल, अर्जुनाच्या बाईने पोहे केले असतील, कुछ भी नाही वा, मला माहिती आहे की काही नाही. हा, पण आज मात्र हरिद्वार, मी सुद्धा येणार आहे आज, गंगा का स्नान करू. म्हणून हे जे काही दान आहेत श्रोतेजनो, या दानांना विशेष महत्व आहे. तर एक दान आहे विमल दान, की ज्याच्यापासून मला काही नाही. तर रावणाला विचारलं तुला काय दक्षिणा पाहिजे, रावण रामाकडे पाहून बोलतोय तू वनवासी आहे, तुला स्वतःला दुसरे फळ आणून देतात तेव्हा तू खातोय, तुझं राज्य सोडून तू बाहेर फिरतोय, अंगावर पाहिलं तर भगवा कपडा आहे, माझ्या अंगावर सोन्याचा मुकुट आहे, तू काय देशील. या रावण रामाला सांग, यजमान गरीब आहे माझा, ब्राह्मण श्रीमंत आहे, गरीब यजमानाकडनं मी काय दक्षिणा घेऊ. राम बघा, लक्ष्मणाला इतका राग आला, लक्ष्मण म्हणे प्रभू बाण काढू, तू थांबले, रामायण बिघडून दिसले, अजून पुढे बरंच बाकी आहे. नाही तो तुम्हाला एक ब्राह्मण आहे, दान दिल्याशिवाय मला काही लागणार नाही. उभे राहिले भगवान राम आणि रावणाला विचारलं, दशानन मागा नाही एकदा काही मागायचं असेल, कोणतंही कार्य केल्याशिवाय ब्राह्मणाला संतुष्ट केल्यावरच पुण्य प्राप्त होतं, आणि तुम्ही जर रिकाम्या हाताने गेले तर मी काय सांगा बरं. त्यावेळेला रावणाला सीता मागता आली असती की नाही. भगवान राम काय म्हणतात, तुम्ही मागाल ती दक्षिणा देऊ. आणि रावणाला माहित होतं की या वंशाची रीती काय, रघुकुल रीती सदा चली आई आणि प्राण जाय परवच. माझा रामाने जर वचन दिलं होतं रावणाला की तू मागशील ती मी देऊन टाकेल, सोपं काम होतं, तुझी सीता मला दे, तू इथून परत जा, किती सोपं होतं. रावणाने ते नाही मागितलं. रावण भगवान रामचंद्रांना म्हणतोय मला दान द्यायचंय तर मी जे मागतो ते दान मला द्या. भगवान म्हणे दिलं. प्रभू तामस देह, माझा देह अतिशय तामस आहे, पाप करण्यामध्ये आयुष्य दिलंय, स्वतःच्या सुनेवर सुद्धा मी बलात्कार केलाय, माझ्याने भरपूर 80,000 स्त्रियांशी मी लग्न केलंय, तरी माझा अजून काम तृप्त झाला नाही. प्रभू मी एकच मागतो, तुमच्या हातून मृत्यू यावा आणि प्राण निघताना राम माझ्या समोर राहावं, मला याच्यापेक्षा दुसरं काही नाही. मेरे सामने मेरे भगवान होना चाहिए आणि मी निघून जावे. इतक्या पापी माणसाचा मृत्यू होताना प्रत्यक्ष देव समोर राहणं ही देवाकडे रावणाने केलेली मागणी होती. काय ब्राह्मण होता, त्याला सीता सहज मागता आली असते, काय विशेष नव्हतं सीता. प्रभू सीतेला मी याच्यासाठी नाही आणलं की मला सीतेचा भोग करायचा आहे, केला असता तर सीतेचे हातपाय बांधून मी केव्हाच तिच्या शरीराचा भोग घेतला असता. पण माफ करा प्रभू, सीता माझी भक्ती आहे, हृदयात बसलेली आहे, फक्त त्या निमित्ताने तुम्ही यावे, तुमचा बाण मला लागावा आणि माझ्या मरणाच्या वेळेला तुम्ही समोर राहावं, मला याच्यापेक्षा दुसरं काही नको आहे. भगवान रामचंद्रांनी हे दान दिलं. हे जे दान आहे या दानाचं नाव आहे विमल दान. कितना बढ़िया है रामायण. मला काय नको प्रभू, इतना तो देना स्वामी. गातो का रे योगेश, इतना तो देना स्वामी जब प्राण तन. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से, गोविंद नाम लेके जब प्राण तन से, गोविंद नाम लेके जब प्राण तन से, श्री गंगा जी का तट हो जब माता बंसीवत हो, गंगा जी का तट हो जब माता बंसीवत हो, मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले, मेरा सावरा निकट हो
की महाराज या ठिकाणी देताय राजा परीक्षितीला, राजन मला काही तुझ्याकडनं दक्षिणेची अपेक्षा नाही की मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, पण मी जे दान तुला देतो आहे, म्हणून लक्ष द्या, अन्नदानम महादानम, अन्नदान तर महादान आहे, पण विद्यादानम तथा परम. पण कोणाला ज्ञान दिलं शोधेल. 3 तासाच्या कथेमध्ये सगळंच नाही ऐकायचं, पण 1 मिनिटाचं ऐकून जर एखादं परिवर्तन विचाराचं होऊन गेलं तर जीवन बदलून जातं माणसाचं. एक विचार जरी स्पर्श करून घेतला की ठीक आहे, गंगाधर माळींकडे धुळ्याला माझी कथा होती आणि त्या कथेमध्ये मी मानवीय जीवनाचं महत्त्व सांगत होतो, आणि त्याच वेळा मंडपामध्ये एक शिक्षक बसलेले होते आणि त्या शिक्षकाचा घरात पती पत्नीचं काहीतरी झालं होतं भांडण, आणि तो या निश्चयाने निघाला होता की मला आता आत्महत्या करायची. नाव आठवलं त्याचं काय? शिक्षक. गंगाधर नानांकडची गोष्ट आहे ना. आत्महत्या, तुम्ही होत्या परदेशी त्या कथेला. आत्महत्या करायला निघाला होता आणि मागे त्याने जाता जाता विचार केला की आज तर मरायचंच आहे आपल्याला, रेल्वे पट्टा म्हणा काही म्हणा जीव द्यायचा आहे, पण आता कथा चालू आहे तर 10 मिनिटं जाता जाता सत्कार्य करून जावं, देवाचं नाव घेऊन जावं, म्हणून रडत रडत मंडपाचा मागे बसला. आणि नेमकं मानवीय जीवनाचं महत्व व्यासपीठ सांगत होतं. काय त्याच्या डोक्यात आलं शोधेल. शांतपणे घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी आरतीचं ताट घेऊन तो आणि त्याची बायको भागवताचा आरतीला आले. है ना, प्रदर्शित आहे आपके सामने की कथा, गंगाधर माळींकडची कथा. एक विचार ज्याचं जीवन उद्ध्वस्त होणार होतं, ज्याचं बायकापोरं उघडे पडणार होते, पण माझ्या कथेचा एक विचार मनाला येऊन गेला की मानवीय जीवन किती महत्वाचं आहे, आणि त्याने क्षमा मागितली की महाराज माझ्याने थोडंसं काल विचार विचित्र होत होता. मग त्याने बायकोला सांगितलं की काल मी सुसाईड करायला चाललो. आजही त्याची बायको आभार मानते की महाराज कथेमुळे मी वाचली. स्पर्श करून जाते. कितना सुनाये जाण, भागवत पुष्कळ आहे. 4 पायलीचा भात टाकला तो काही एकच माणूस नाही खाऊन जाणार, पण आपण जेवढा चमचाभर खाऊन राहिलोय त्याचा ढेकर मीठ आला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. उसको सुनिये. काल तिथे गेलो मी, सुदाम भाऊ आले कथेला. 7 गोष्टी सांगितल्या की सप्ताह कशाला म्हणतात, भागवतातून 7 गोष्टी कशाला सप्ताह म्हणतात, आणि 7 पात्र कोणते. एका गोष्टीला 1 पात्र. भागवतातले कोण 1 तास प्रवचन केलं. अभिमानानं नाही सांगत, पण 2 बाईंनी माझ्या कानात येऊन सांगितलं महाराज आज ऐकल्यासारखं वाटलं, आज ऐकल्यासारखं वाटलं. या 7 गोष्टी. म्हणून थोडा भातावर शुद्ध तूप फक्त चमच्याने 2 थेंब टाकलेलं असतं, पण कालवल्यावर सगळ्या भाताला सुगंध येतो. तसं कथा, शुद्ध कथा जर असली आणि विचाराचे 2 थेंब आमच्या भातावर, जीवनाच्या भातावर पडले तर जीवन सुगंधित झाल्याशिवाय राहत नाही. जीवन बदलल्याशिवाय, माणसाची विचारसरणी बदलल्याशिवाय राहत नाही. कथा माणसाला बदलते. या भूमीवरच्याच कथेने माणसाला बदललंय. भूमी पण हीच आहे, माणूस विसरला आहे. 1 वेळा नाही 10 वेळा कबूल करतात राजू भाऊ की तुमच्या कथेला आल्यानंतर माझ्या जीवनात परिवर्तन. मी काय दिलं त्याने आणि आहे काय माझ्या जवळ देण्यासाठी. हमारे पास है तो क्या, पण कबूल करतात. ही शुभताची कथा मला ना याच भूमीमध्ये विचार बदलून घरी गेले आणि खुश राहायला लागले. तिथून जे परिवर्तन सुरू झालं, ते समोर बसलेले. मी अभिमानात नाही सांगत, कथा माणसाला बदलते, कथेचा परिणाम होतो. धन दौलत संपत्ती हा नंतरचा विषय आहे, पण जीवनात आनंद बाजे बिहारी मुझको देना सहारा, कहीं छूट जाएगा दामन तुम्हारा, कहीं छूट जाएगा दामन तुम्हारा.
ऋषी मैत्रेय म्हणाले विदुरा, शुकाचार्य म्हणाले राजा, सर्वात श्रेष्ठ दान अन्नदान तर आहेच आहे, अन्नदानम महादानम, पण विद्यादानम तथा परम, कोणाला ज्ञान प्राप्त करून दिलं तर ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. अन्नदान केल्याने तुम्ही त्या व्यक्तीचं एका वेळेला फक्त तृप्त करू शकता, पण जर तुम्ही त्याला ज्ञान दिलं तर तो त्याची उपजीविका आयुष्यभर त्या ज्ञानावर चालू शकतो. म्हणून ज्ञान श्रेष्ठ आहे, म्हणून परम श्रेष्ठता आहे. ज्या वेळेला सुखदेवजी महाराज सांगतायत राजा परीक्षितीला की राजन, एकदा भगवंताची लगन लागली, परमात्म्याची लगन लागली आणि आपल्याला त्याने त्याच्या कृपेचं दान दिलं की आपलं जीवन कसं बदलतं याची सुंदर कथा सांगितली. चित्र त्या त्रिकुट नावाचा पर्वतावर गजेंद्र नावाचा हत्ती राहत होता. श्रीमद भागवताची ही कथा पशुची कथा आहे. या गजेंद्र महाराजांचा प्रपंच अतिशय सुखी चालला होता. गजेंद्र महाराज म्हणायचे, पैसो मारो परमेश्वर, पत्नी मारो गुरु, छैया छोकरा शाळी ग्राम तो पूजा कोणी. काय काय लोक म्हणतात माझं धन, माझा मुलगा, माझा झालं माझ्या याच्या पलीकडे नाही. बरं, जीवन कधी कष्ट देईल सांगता येत नाही. एक शेर सांगतो, समजला तर गाडी बदल. ये जिंदगी, शायर म्हणतोय, ये जिंदगी तुझे जितना सताना है उतना सता ले. काय याच्याने स्फूर्ती येते माणसाला, एवढे जीवनात कष्ट आलं तर. हे जिंदगी तुझे जितना सताना है उतना सता ले, मैं भागवत सुनने वाला हूं, मुझे फिर से थोड़ी आना है. मैं भागवत सुनने वाला हूं, मुझे फिर से थोड़ी आना है. ये जीवन मिळालं, सतावे तुझे जितना सता. म्हणून आहे ना, थोडं मस्त राहा, शोधे आनंदित राहा. भजन लागलं नाचून घ्या, है ना. हा चान्स घरी नाही मिळणार तुम्हाला. घरी कोण आणखी तेच रांधा वाडा उष्टी काढा, तेच गिराईक, तेच दुकान, तेच लॅपटॉप, तेच पैसे. हा, मिळालाय आनंद घेऊन घ्या. कोणा तिथे गेला का आपला आहे ताई, इथला ठीक आहे, तिथला काढ द्या, आधार कार्ड बनाई द्या आणि आरोग्य कार्ड बनाई द्या. एक मस्त जीव यार. हा, एक छोटीशी कविता सांगतो मी तुम्हाला, नीट ऐका. दात दिए है प्रभु ने, थोड़ा मुस्कुरा तो लीजिए. एक प्रेमी त्याच्या प्रेमिकेला सांगतोय की त्याच्याशी बोलत नव्हती, हसत नव्हती, तर तो काय म्हणतोय अर्थ लक्षात घ्या. दात दिए है प्रभु ने, थोड़ा मुस्कुरा तो लीजिए, इतना परहेज क्यों रखती हो, थोड़ा पी तो लीजिए. अरे धूप निकल जाएगी, दिवस निघून जाईल, ऊन निघून जाईल, धूप निकल जाएगी, जरा छत पे कपड़े सुखाने तो आइए.